एक मुलगी म्हणून स्वतःच्या आईला वीक होताना बघणं हे खूपच अवघड आहे. यावेळेस तिला सारखे 3 महिन्यांनी मुंबईला आम्ही तपासण्या करायला जात असो, तेव्हा त्या तपासण्या करत असताना तपासण्या करायचा हेतूच असा की हा जो फुफ्फुस किती डॅमेज होतंय, डॅमेजचे प्रमाण वाढतंय का याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टर आम्हाला विचारलं, तुम्ही राहण्याचं ठिकाण कोणचं आहे, त्या ठिकाणी कबूतर असतात का, त्यांना खायला घातलं जातं का, तुमच्या खिडकीमध्ये विष्ठा येऊन पडती का. आम्ही म्हटलं हो, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ती जी हायवेच्या मार्फत येणारी पावडर आहे ती घरातील व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये श्वसनाच्या मार्गे जाणारच. आता माझ्याच मुलीला का झाला हा अनेक जणांना प्रश्न पडलाय. इतर परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला दाणे टाकतायच, त्यामुळे त्यांचे श्रम कमी झाले. ते दाणे टाकतात, रोज तुम्हाला मला दाणे मिळण्याची खात्री वाटू लागल्यामुळे मी ती जवळच्याच परिसरामध्ये वास्तव्याला राहू लागलो. आणि मग वास्तव्याला राहता तर तो विष्ठा करणारच ना, आणि त्या विष्ठ्यामुळे त्या परिसरामध्ये निश्चितपणे लोक बाधित होणार. ही आपल्या दृष्टीने कलंकित गोष्ट आहे, हे टाळता यायला पाहिजे आपण. मग हे तर आपल्याच हाताने ओढून घेतलेला आजार आहे असं मी म्हणेल. माझा हात दाणे टाकला नाही तर तो आजार मी ओढून घेणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून मी सर्व जनतेला आवाहन करेन. मुंबईतल्या कबूतरखान्यांचा वाद हा उच्च न्यायालयानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि पुन्हा उच्च न्यायालयामध्ये आला. यावरून मुंबईत जोरदार वादंग सुरू आहे. धर्म भूतदयेच्या नावाखाली याच्या भोवती राजकारण केलं जात आहे असेही आरोप होत आहेत. मात्र या सगळ्याच्या पलीकडे ज्या कुटुंबांनी या कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांमुळे आपली कुणीतरी जवळची कुटुंबातली व्यक्ती गमावली आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेणं सुद्धा त्याहीपेक्षा जास्त गरजेचं आहे. या सगळ्या आजारामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. ही सगळी प्रक्रिया नेमकं कशातून या कुटुंबाला जावं लागतं, या सगळ्यासाठी आपल्यासोबत या सगळ्याची माहिती देण्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत एक असा बाप आहे ज्यानं त्याची मुलगी गमावली आहे 7 वर्षाच्या संघर्षानंतर. या जानेवारी महिन्यामध्ये 2025ला शीतल शिंदे या 20 जानेवारीला बरोबर शीतल शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्यापूर्वी 2017मध्ये त्यांना फुफ्फुसाचा श्वसनाचा आजार जो कबुतरांमुळे होतो फायब्रोसिस तो झाल्याचं निदान झालेलं होतं. मात्र त्यांनी 7 वर्ष मोठा संघर्ष केला. कशा पद्धतीनं हे सगळं घडलंय, किती मोठी वैयक्तिक हानी असते या अशा पद्धतीनं ज्याला कोणीतरी धर्म म्हणतं किंवा भूतदया म्हणतं त्यानं दुसऱ्यांच्या कुटुंबांवरती कसा परिणाम होतो. श्याम मानकर आपल्या सोबत आहेत. पुण्यातल्या प्रसिद्ध हत्ती गणपती मंडळाचे ते अध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक राहिलेले आहेत आणि जुन्या अत्यंत सख्या पुणेकरांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे, कट्टर पुणेकर अशी त्यांची ओळख आहे. हा सगळा अत्यंत कौटुंबिक विषय आहे तुमचा. तुम्हाला ज्या त्रासातून जावं लागलं ते सहज कुणीही समजू शकतं. मात्र या सगळ्याच्या पलीकडं आता जे राजकारण सुरू आहे, कबुतरं असतील किंवा त्याची भांडणं असतील, धर्म भूतदया, या सगळ्याकडे बघितल्यानंतर आता तुम्हाला काय वाटतं? माझं तर सर्व जनतेला आव्हान मी असं करेन की शेवटी आपण त्या पारव्यांना कबुतरांना जे खाद्य घालतो आणि ते खाद्य घातल्यानंतर जी विष्ठा आपल्या जवळपास ती टाकली जाते त्या विष्ठेमध्ये बुरशीजन्य घटक आहे. आणि हा बुरशीजन्य घटक आहे तो 2-3 दिवसाने वाळल्यानंतर तो वाळल्यावर हवेमध्ये त्याचे बारीक बारीक कण मिसळतात. आता हवेमध्ये म्हणजे की माझ्या घराच्या भोवती तर कबूतर येऊन बसतायत, कारण माझ्याच घराच्या जवळ तिथे खायला घालतात. तर निश्चितपणे माझ्या खिडकीमध्ये, तावदानामध्ये, गच्चीमध्ये हे सगळे पक्षी बसतात, कबूतर पारवे बसतात. त्यांनी केलेल्या विष्ठेमधून शेवटी ती जी हवेच्या मार्फत येणारी पावडर आहे ती घरातील व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये श्वसनाच्या मार्गे जाणारच. आता माझ्याच मुलीला का झाला हा अनेक जणांना प्रश्न पडलाय. इतरांना का नाही झाला, तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये तिच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होती म्हणून ती बाधित झाली. तसा आजार बघा, सर्दी कोणाकोणाला होती, कोणाला होत नाही.
परंतु ज्यावेळेस प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना ती ताबडतोब बाधा होती. हिला तशी ती 2017 साली बाधा झाली. आणि ही बाधा झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नक्की ठरलं कसं की बा मी जेव्हा हे ठामपणे बोलतो का, तर ज्यावेळेस तिला महिनाभर खोकला येत होता तो कमीच व्हायचा नाही. आणि खोकला येणं म्हणजे आपला थोडंसं दिवसा आलाय, परंतु तो 24 तास यायला लागला. आणि तो 24 तास खोकल्याची डास आल्यानंतर मग तिला बोलणं कमी झालं. रात्रीसुद्धा अपरात्री उठवावं लागलं. या सगळ्यामध्ये तिची दिनचर्या बिघडून गेली, स्वास्थ्यच बिघडलं. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवण्याशिवाय त्यांचा सल्ला घेऊन याच्यावर वैद्यकीय उपचार काय आहेत का याची माहिती घेण्यासाठी कॅम्पमधील डॉक्टर बंपकिन म्हणून आहेत. ते 2017 साली जवळपास 80 वर्षाचे आहेत. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला विचारलं तुम्ही राहण्याचं ठिकाण कोणचं आहे, त्या ठिकाणी कबूतर असतात का, त्यांना खायला घातलं जातं का, तुमच्या खिडकीमध्ये विष्ठा येऊन पडती का, आम्ही म्हटलं हो ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर त्याने ठामपणे सांगितलं की कबुतराच्या विष्ठेमुळे हिला फुफ्फुसाचा त्रास झालेला असणार. आणि मग आता हे झाल्यानंतर मग पुण्यातल्या अनेक मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जे पुण्यातले पुणे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी डॉक्टर अभ्यंकर असतील, लता मंगेशकर हॉस्पिटलला बाळासाहेब पवार आहेत, DY पाटीलमध्ये डॉक्टर केंद्रे आहेत. पुण्यातल्या तपास झाल्यानंतर मग शेवटी पुन्हा असा विचार केला की आपण आता मुंबईमध्ये जाऊ. मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रभू आहेत, त्यांचा अभ्यास दांडगा आहे. ह्या सगळ्याचे तज्ज्ञ लोक आहेत. यांनी खूप सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. आणि ह्या सगळ्यांशी तिची मैत्री होती. तिला जरासं काही अस्वस्थ वाटलं तरी ती कुठल्याही डॉक्टरला फोन करून विचारत असे की बाबा मला ह्या गोळीमुळे काही त्रास होतोय का, मी ही गोळी कमी करू का, मी कुठली गोळी घेऊ. इतकं सगळ्या डॉक्टरांशी तिचं मैत्रीचं नातं जुळलेलं होतं. आणि हे ज्यावेळेस तिला सारखे 3 महिन्यांनी मुंबईला आम्ही तपासण्या करायला जात असो, तेव्हा त्या तपासण्या करत असताना तपासण्या करायचा हेतूच असा की हा जो फुफ्फुस किती डॅमेज होतंय, डॅमेजचं प्रमाण वाढतंय का याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टर आम्हाला त्यावेळेस तपासण्या करून घेत असेल, विविध तपासण्या. पण त्यावेळेस त्या डॉक्टरांचं म्हणणं म्हणायचं की तिचं याच्यामध्ये वाढ होत नाही. वाढ होत नाही म्हणलं तर थोडंसं आम्हाला दिलासा मिळत असेल. आता दिलासा मिळाल्यानंतर मग तिलाही बरं वाटायचं की डॉक्टरांना भेटून तिला आणखीन कॉन्फिडन्स वाढायचा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती खूप धडाडीची होती, धाडशी होती. आणि मी आजारी आहे ही कधीच लोकांना भासून दिलं नाही. तुम्ही बोलताना, आपण आधी बोलताना तुम्ही त्यांचे काही व्हिडिओज आम्हाला दाखवले ज्याच्यामध्ये त्या व्यायाम करायच्या किंवा अगदी नाकाला ऑक्सिजनची नळी लावून सुद्धा त्यांनी व्यायाम केलेला होता. साधारण 7 वर्ष हे एस्केलेट होणं ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्या संदर्भात काही डॉक्टरांशी चर्चा झाली होती? हो, डॉक्टरांनी जेव्हा 2017 साली सांगितलं की तुला शारीरिक क्षमता वाढवायची असेल तर रोज व्यायाम केला पाहिजे. आणि मग तो शारीरिक व्यायाम असेल, फुफ्फुसाचा व्यायाम असेल, असं त्याच्याबद्दल सल्ला दिला. त्वरित तिने 2017 साली घरामध्ये जिम बनवलं. आणि ते जिम बनवत असताना त्या काळामध्ये तिला फक्त व्यायाम करताना ऑक्सिजन वापरत होती, काही सातत्याने वापरत नव्हती. 2-4 वर्षानंतर ती थोडंसं बाहेर जात असताना पॉकेट म्हणजे कॅरी बॅगमध्ये ते छोटा ऑक्सिजनचा बॉक्स घेऊन बाहेर जात असे. अशा पद्धतीने तिथं साधारण 4-5 वर्ष चाललेलं होतं. पण गेल्या 2 वर्षात आणखीन परिस्थिती खालावत गेली तिची. जे तिला त्याच्यामध्ये यश आलं. मी तर असं म्हणेल की दुसरं कोणी जर हे एक्सरसाइज केले नसते तर त्याला अल्पकाळच भेटला असता. परंतु ती त्या रोगाशी प्रतिकार करू शकली. आणि प्रतिकार करायची तिची मनाची इच्छा असल्यामुळे मग ते डाएट फूड खाणं, वेळच्या वेळी खाणं, वेळच्या वेळी व्यायाम करणं, व्यायामाला खाडा न करणं,
या सगळ्या गोष्टी तिने सातत्याने पाळल्यामुळे तिने जवळपास हे 7 वर्ष तरी काढले मी असं म्हणेल. तुम्ही हे सगळं जेव्हा बघता, हा सगळा वाद सुरू आहे, तुमची नात सोबत बसलेली आहे, तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून? मला तर असं वाटतं की हे लक्षात घेतलं पाहिजे की मानवी जीवन महत्वाचं काय, प्राणी आणि पक्षी महत्वाचे. ठीक आहे, आपण सगळ्यांनी हे मानलेलंच आहे की पृथ्वीचं समतोल राखण्यासाठी सर्वांना जगू द्यावं. पण हे तितकंच लक्षात घ्या, दाणे टाकायला तुम्ही केव्हा सुरुवात केली? त्याच्या अगोदर तर ह्या कबुतरांचा पक्ष्यांचा जन्म आहे की नाही? मग ते उडत जाऊन कुठल्या ठिकाणी आपल्याला खाद्य मिळते त्याचा शोध घेत होते. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला दाणे टाकतायच, त्यामुळे त्यांचे श्रम कमी झाले. ते दाणे टाकतात, रोज तुम्हाला मला दाणे मिळण्याची खात्री वाटू लागल्यामुळे मी ती जवळच्याच परिसरामध्ये वास्तव्याला राहू लागलो. आणि मग वास्तव्याला राहता तर तो विष्ठा करणारच ना, आणि त्या विष्ठ्यामुळे त्या परिसरामध्ये निश्चितपणे लोक बाधित होणार. आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये मला एक सांगा की आता या वर्षाच्या कितीतरी धार्मिक स्थळांमध्ये दुर्घटना घडल्या. जावं ना, मला सुद्धा, मी देवाला जातो, पण तो मी ते एक पथ्य पाळलं की बा या दिवशी बा जातात लोकांना, आता आपण दुसऱ्या दिवशी जाऊ, तो दिवस सोडून जाऊ, गर्दी करू नये, टाळून जाऊ. कारण हे अपघात घडणं ही सुद्धा म्हणजे आपल्या दृष्टीने कलंकित गोष्ट आहे. हे टाळता यायला पाहिजे आपण. मग हे तर आपल्याच हाताने ओढून घेतलेला आजार आहे असं मी म्हणेल. माझा हात दाणे टाकला नाही तर तो आजार मी ओढून घेणार नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातले मी सर्व जनतेला आवाहन करेन की दाणे टाकायचं तुम्ही बंद करा, आणि टाकायचेच असतील तर त्या पक्ष्यांना तिकडे जाऊ द्यात. रोज आपण तिकडे ठरवून घेऊयात की एकाने बा थोडंसं जंगलाच्या बाजूला, डोंगराच्या बाजूला, त्या परिसरामध्ये दाणे टाकायला जाऊ. ठरवून घ्या, वार ठरवा. लोकांना माझ्या कृतीमुळे, माझ्या समाजकार्यामुळे जर त्रास होणार असेल तर ते समाजकार्य कुठलं? बरोबर. शीतल शिंदे यांची कन्या आहे, माऊली शिंदे, तिच्याशी पण आपण बोलूया. सगळ्या प्रवासामध्ये 7 वर्षाची ती तिच्या आईसोबत असेल, तिनं काय काय अनुभवलं आणि हे सगळं सुरू असताना तिला काय वाटतं? तू 7 वर्ष आता तुझ्या आईचा प्रवास बघितला असेल, कशा पद्धतीनं केला, तू सोबत असेल त्यांच्या. तुला काय वाटतं हे सगळं कबूतरखाने, त्यांना दाणे टाकणे, याच्यावरनं भांडणं सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आली आहेत आणि ते खरं सफर तू केलंय स्वतः? पहिले तर हे खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण ह्या विषयामध्ये राजकारण आणि धर्म हा आणतोय, कारण की हा अजिबातच त्याचा विषयच नाही आहे. कारण की हा आपल्या आरोग्याबद्दल आहे आणि आपण आपल्या आरोग्याला कसं जपावं ह्याबद्दल आहे. माझा एकच प्रश्न राहील की आपण हा जो विषय आहे की कबुतरांना खायला टाकणं, हे सगळं हा जो विषय हा भांडण्यासारखा आहे का? ह्यावर आपण सविस्तर बसून चर्चा केली तरी खूप सारे सुंदर सोल्युशन निघू शकतात. जसे आजोबा बोलले की आपण जंगलात जाऊन तिकडे त्यांना खायला टाकू, सिटी गावात कशाला टाकायचं? आपण त्यांना पण खुश ठेवू. तुम्हाला इच्छा असेल की माझी इच्छा आहे की मी कबुतरांना खायला टाकतो, तुम्ही जंगलात जावा, तिथे खूपही पशुपक्षी असतात, तिकडे तुम्ही त्यांना खायला टाका. सिटी आणि गावात तुम्ही टाकतायत, तुमच्याही आरोग्यावर तुम्ही हे डेंजरस आहे तुमच्या आरोग्यासाठी, तर तुम्ही हे नाही करायला पाहिजे. एक मुलगी म्हणून स्वतःच्या आईला वीक होताना बघणं हे खूपच अवघड आहे. सगळ्यांसाठीच खूप अवघड आहे. माझ्या आजोबांसाठी अवघड आहे, माझ्यासाठी अवघड आहे, माझ्या सगळ्या कुटुंबासाठी अवघड आहे. माझी जी आजी आहे तिने माझ्या आईचं खूप केलं आहे. ती पूर्ण तिचं शेड्यूल एक असायचं की सकाळी उठून जिम करायची, मग फिजिओ असेल, मग एका वेळेस सूप प्यायचं, चहा प्यायचा, हा एक पूर्ण एक शेड्यूल असायचा. आणि माझी जी आजी तिने वेळोवेळी सगळं केलं आहे माझ्या आईसाठी, आणि तिला पण प्रश्न पडतो की मी कसं तिच्याशिवाय राहावं आता. आणि हा खूपच वाईट प्रसंग आहे सगळ्यांवरच, आणि हा तुमच्यावर खरंच येऊ नये, अजिबात कुणावरच हा प्रसंग येऊ नये. कारण की हा अवेअरनेस जेवढ्या लोकांना जेवढं स्प्रेड करता येईल तेवढं स्प्रेड करणं खूप गरजेचं आहे. कारण की हा खूपच वाईट प्रसंग आहे आणि तुम्ही प्रिव्हेंट करायचा खरंच प्रयत्न करा आणि विचार करा की आपण जे करतो हा योग्य आहे का, हा मार्ग जो निवडतो हा योग्य आहे का.
माऊलीचं वय कमी आहे. तिच्या हिशोबानं तिची आई गमावली आहे, तिला हे सगळंच आहे. या सगळ्या बाबतीत एक साधा सोपा प्रश्न पडतो की इतका वाद जो सुरू आहे त्याची खरंच गरज आहे का? मुळात जी गोष्ट मानवी आरोग्याला हानिकारक आहे आणि जी नैसर्गिक नाही आहे, अनैसर्गिक आहे, या अशा पद्धतीनं हे पारवे त्यांना खायला टाकून त्यांचं प्रजनन क्षमता जी आहे ती वाढवणं असेल किंवा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असेल, त्याचा त्रास जेव्हा दुसरा कुणाला तरी होतो समाजातल्या, ज्यांच्या कुटुंबातली लोक जातात, त्याच्याबाबत कुणीच विचार करणार नाही का? हे पक्षी यांची जागा जिथे कुठे असेल, या सगळ्या जागांमध्ये ज्यांना खूप हौस आहे या पक्ष्यांना दाणे टाकायची, भूतदया ज्यांच्या मनामध्ये, त्यांनी जंगलांमध्ये जावं. जी शेल्टर्स तयार करायची ठरली आहेत किंवा बोरिवली नॅशनल पार्कमध्ये जे शेल्टर तयार केले, तशी एखादी स्कीम सगळ्या शहरांच्या आजूबाजूला जिथे कुठे टेकड्या असतील, जंगल असेल, तिथं या सगळ्यांनी जाऊन त्यांचे वार ठरवून घ्यावेत, असं सोल्युशन श्याम मानकर यांनी दिलंय. या सगळ्या गोष्टींची चर्चा कितीही खोलवर जरी झाली तरी ज्यांचा कुणाचं तरी याच्यामध्ये वैयक्तिक नुकसान झालंय, कौटुंबिक नुकसान झालेलं आहे, त्यांची हानी कुणाच्या तरी आग्रहाखातर, कुणाच्या तरी भूतदये खातर कशी भरून आणायची किंवा त्याच्यामुळे होणारा त्रास जो आहे तो कसा भरून काढायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कबुतरांना जिवंत ठेवू नका किंवा पारव्यांना जिवंत ठेवू नका, खायला घालू नका असं कुणीच म्हणत नाही. मात्र सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या नव्या समस्या तयार होत आहेत, या समस्यांचं उत्तर जे त्यांना भांडून अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन भांडून केवळ क्षमता आहे म्हणून दाणे टाकून त्यांची संख्या वाढवत असेल, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसटेसर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.